मंडळी नमस्कार, कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये आहे। या ठिकाणी हरियाणा मुरा मशीनचा गोठा आहे। हे जे दादा आहेत त्यांनी हरियाणावरून सुमित पन्नू डेअरी फार्म जिंद हरियाणा या ठिकाणावरून म्हशी आणलेल्या आहेत। तर तो म्हशीचा लॉट कसा यांना लागलेला आहे आणि जी गॅरंटी दिली त्या गॅरंटीला जे सुमित पन्नू आहेत ते पक्के राहिलेत का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आपण प्रथम दादांचा परिचय जाणून घेऊयात। दादा नमस्ते। नमस्ते। परिचय करून द्या आपला। मी स्वप्नील जोशी, खामसवाडी गाव, तालुका कळंब आणि जिल्हा धाराशिव। मी मुंबई येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करतो। तर माझ्या एका छंदातून मी हे डेअरी फार्मची मी सुरुवात केलेली आहे माझ्या नेटिव्ह प्लेसला। बर सुमित भाई नमस्ते। नमस्कार। परिचय करा के दो अपना। मेरा नाम सुमित पानू है, मैं जींद हरियाणा से हूँ। अपने जींद हरियाणा से इधर 10 भैंस और एक रेडा आया है। बाकी अब हमने जो उधर से बोला था, जो रिजल्ट या कुछ भी लेबर देने की बात थी, वो हर चीज़ अपने दादा आपको अपने शेतकऱ्यों को बता देंगे। ठीक है। दादा मला सांगा याची सुरुवात का करू वाटली आणि कशी केली? एकतर IT क्षेत्रामध्ये काम करत असताना जे काही आजची आर्थिक मंदी किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या जॉबमध्ये जी काही अस्थिरता आहे तर त्यातून एक उद्योगाची मला आवड होती। उद्योगाचा जेव्हा मी विचार करत होतो तर तेव्हा हे एक सस्टेनेबल बिझनेस वाटला की दुधाची जी काही गरज आहे कधीही संपत नाही आणि त्याला मार्केटमध्ये चांगली व्हॅल्यू आहे, तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये उतरावं असं मला वाटलं। ही सुरुवात करायची झाली तर सुरुवातीला काय काय अडचणी आल्या आणि कसं काय सुरुवात झाली हिची? याची सुरुवातीला आम्ही सुमित पन्नू डेअरी फार्मचा मी तुमचं YouTube चॅनल कृषी सल्ला हे जे आहे ते मी पाहत होतो। त्यामधून मला त्याचा नंबर मिळाला। त्यानंतर इथे माझ्या गावापासून एक 15 किलोमीटर अंतरावर कळंब येथे अमोल जाधवर यांचा पण एक चांगला यशस्वी म्हशीचा गोठा आहे। बरोबर। तर ते पण मी पाहिला आणि त्या दोन्हीच्या रेफरन्सनी मी सुमित पन्नू यांच्याकडे जिंद येथे गेलो आणि मग मी एक ठरवलं होतं की आपल्याला एवढा एक 10 म्हशी आणि एक रेडा याचा एक लॉट आपल्याला खरेदी करायचा आहे। बर। आता तुम्ही हरियाणामध्ये गेला तर हरियाणाला जातानाचा प्रवास, बाकी तेथील खरेदी, ह्या कसा अनुभव राहिला तुमचा? इथून जाताना आम्ही प्लेननेच गेलो दिल्ली एअरपोर्टला। त्यावेळेस सुमितजींनी तिथून पुढची पूर्ण व्यवस्था येईपर्यंत, म्हणजे मला यात आवर्जून सांगण्यासारखी गोष्टी आहे, मला बाहेरचं वगैरे खाण्याची फार आवड आहे। परंतु मी हरियाणामध्ये गेल्यावर सुमितजींनी मला बाहेरचं खाण्याची आठवण सुद्धा येऊ देणार नाही अशा पद्धतीची सोय माझी तिथे केलेली होती। ही मला म्हणजे आवर्जून नमूद करावं वाटतं त्याच्यामध्ये। आणि म्हशी कशा खरेदी झाल्या, कशी म्हशी खरेदी करण्याची प्रोसेस होती, स्वभाव कसा आहे? म्हशी खरेदी करताना आम्ही 4 दिवसामध्ये म्हशी खरेदी केल्या। आम्ही गावोगाव फिरून काही व्यापाऱ्याकडून एक म्हैस जर समजा आवडली तर आम्ही त्याचं आता काही वेळेस ज्या म्हशीला 2-2 लाख रुपये त्या शेतकऱ्यांनी समोरच्या सांगितले तर त्याला सुमितजींनी 1.60 1.5 लाख पर्यंत कमी करून आणून आम्ही चांगल्या म्हशीच हे करता येतील अशा पद्धतीने सुमितजीने आम्हाला त्याच्यामध्ये मोठी मदत केली। हा व्यवसाय करण्याआधी तुम्हाला काही याच्यातला अनुभव? मला काही अनुभव नव्हता। माझी सुरुवात आहे, शून्यातून सुरुवात आहे। फक्त माझी शेती आहे होती। बर। शेती किती आहे तुम्हाला? तिथे आम्हाला एक 8 ते 10 एकर शेती आहे। बर। मग आता या ठिकाणी तुम्ही मुंबईला असता का, या ठिकाणी कोण बघतो मग? या ठिकाणी माझे वडील बघतात हे याचं नियोजन जे काय आहे ते। बर। आणि त्यांच्याबरोबर सुमितजीने एक अमरजीत म्हणून आहेत, तर ते या सगळ्या गोठ्याचं व्यवस्थापन बघतात। बर। म्हणजे त्यांनीच लेबर पण दिलाय तुम्हाला? हो, त्यांनीच दिलेलं आहे। बर। दादा नमस्कार। कसं आता म्हशी आल्यापासून कसं नियोजन चालतंय गोठ्याचं तुमच्या? नाही, सकाळी येतो, जी काय कमी जास्त समजा औषधं ही त्याची व्यवस्था करायची। फक्त लक्ष ठेवायचं, कारण गोठ्याचं तर अमरजीत बघतो सगळं। बर 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 बर। काय कमी जास्त बघायचं? काय असलं गावात जायचं, गावातून घेऊन यायचं, औषधं आणायचे समजा काय। बर। सुमित पन्नू यांनी तुम्हाला म्हशी सांभाळण्यासाठी कामगार दिलाय, तर तो कसा आहे, काम व्यवस्थित करतोय का? व्यवस्थित करतो, अतिशय व्यवस्थित। बर। म्हणजे काय अडचण नाही, म्हणजे तुम्हाला म्हशी देण्यापासून सगळं गोठा सेट करणं सुमितजींनी पूर्ण मार्गदर्शन केलं। बर। किती लिटर पासून किती लिटर पर्यंत म्हशी घेतल्या तुम्ही?
आम्ही 14 लिटर पासून ते 22 लिटर पर्यंत म्हशी आहेत. त्यातली जी 22 लिटरची जी म्हैस आहे तिनं मागच्या लॅक्टेशन मध्ये तेवढं दूध दिलेलं आहे. आता पण ती 18 पर्यंत आलेली आहे, अजून महिना पण झालेला नाही आम्हाला. बर. पण ती लवकरच ती त्याच्या पहिल्याच्या पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. आता किती गोट्यामध्ये दूध चालू आहे? आता गोट्यामध्ये 125 लिटर दूध आहे. आता 125 लिटर दूध आहे. हो. बर. तर मंडळी बघू शकता तुम्ही 10 म्हशीमध्ये 125 लिटर सध्या दूध आहे आणि अजून पण म्हशी जरा काही सेट नाहीत. नाहीच. काहींच्या प्रवासामध्ये वासर रेडकं दगावलेले आहेत. हो. तर तरी देखील 12चा ऍव्हरेज 12+ ऍव्हरेज निघला आहे. जवळपास 12.5चा ऍव्हरेज त्यांना 10 मशीनमध्ये दिलेला आहे. सुमित भाई, अभी इनको जब भैंस खरीद के दिया था आपने, कितना एवरेज बोल के दिया था उधर? मैंने इनको एवरेज बोल के दिया था सर 12 लीटर का, लेकिन जब उधर से भैंस आई, अपना इधर गोटा कंप्लीट नहीं था, तो हमें भैंसों को 2-3 बार इधर उधर चेंज करना पड़ा। उस एवरेज में हमें लगा था कि भैंसें 100 लीटर पे ही रुक जाएंगी। जब भैंस उधर से आती है, सेट करने के लिए एक जगह चाहिए होती है, और हमें भैंस को 2-3 बार बदलना पड़ा। अब ये भी नए थे, इनको भी जानकारी नहीं था, लेकिन भैंसों ने फिर भी इतना होने के बाद भी 125 लीटर दूध आज भैंस में है, जिसमें 2-3 भैंसें अभी पूरे दूध पे आई नहीं है। पूरा दूध पे आने के बाद 130-32 लीटर दूध की इनकी एवरेज आराम से आ जाएगी। ठीक है। अभी ये गोटे में आए, जो भैंस संभाली है वो सही है या अभी कैसी है? भैंस उधर से आती है तो शुरू के 1-2 महीने भैंस थोड़ी कमजोर दिखती है, तो 5 दिन का जो प्रवास है ना, उसके बाद वैसे अभी ये मान लो अगले महीने तक सारी भैंस कंप्लीट सेट हो जाएगी। तबीयत भी जैसी उधर थी वैसी इधर हो जाएगी। ठीक आहे. आता तुमच्या गावामध्ये तुम्ही सुरुवातीला हे धाडस केलंय का, याच्या आधी कुणी आणले तुमचे? माझ्या गावामध्ये मीच केलेलं आहे धाडस सुरुवातीला. लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात? अतिशय उत्तम प्रतिक्रिया आहेत. म्हणजे जेव्हा इथे म्हशी आलेल्या होत्या, एक 50 ते 60 लोक ते लॉट बघायला वगैरे येऊन गेले बऱ्यापैकी. आणि त्यांना प्रचंड उत्सुकता होती त्याच्याबद्दल की मुर्रा म्हशी इथल्या ज्या आपल्या लोकल म्हशी त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत किंवा काय आहे, दूध किती देऊ शकतील किंवा काय, असं हे होतं त्यांना. बर. बाकीच्या शेतकरी मित्रांना, तरुणांना काय सांगसान की हा व्यवसाय कसा केला पाहिजे? आता तुम्ही तर याच्यातून म्हणजे अनुभव नसताना उतरलायत, पण धाडस तर मोठं केलंय, मग त्यांना काय सांगू शकता बाकीच्या शेतकऱ्यांना? हा एक उत्तम व्यवसाय आहे. व्यवस्थित नियोजन करून आणि एक व्यापारी वृत्तीने जर हे केलं, एक आपण एक बिझनेसच्या अँगलने त्याच्याकडे जर बघितलं तर एक चांगला नफा देणारा हा व्यवस्थित उद्योग आहे. मार्केट आहे. बरोबर. दुधाला किती दर बसतोय आता? इथे जवळपास आम्हाला 65 ते 67 रुपये भाव पडतो आणि दुधाची जी क्वालिटी आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. चांगल्या प्रतीचा खवा आम्ही इथे बनवतो. बर. इथे ते खव्यासाठी इथून घेऊन जातात आणि उत्तम प्रतीचा खवा बनतो. जवळपास एक 2.25 लिटर ते 2.5 लिटर मध्ये चांगल्या प्रतीचा खवा बनतो. बर. आता पुढचं नियोजन गोट्याचं कसं आहे? वाढवायचंय का एवढ्या अवस्था थांबायचं? नाही, याची आता ही सुरुवात आहे. ही मोठ्या प्रमाणात मी आधीच सुमित शेठला पण म्हणलो होतो की याला आपल्याला मोठ्या लेवलवर मला घेऊन जायचं. बर. त्या उद्देशानेच मी याच्यामध्ये पडलो होतो. बर. एकंदरीत सुमित पन्नू यांनी म्हशी दिल्यात तुम्हाला, तर तुम्ही समाधानी आहात का? मी अतिशय समाधानी आहे. कारण जी सुरुवातीला आमच्याकडून थोडीफार चुका झाल्या, कारण मी नवीन होतो, मला यातलं काही माहित नव्हतं. हे आमचा गोठा थोडासा लेट बांधकाम झालं आमचं. पण त्यात पण मला तर असं वाटतं त्या मशीननी मला म्हणजे तारून नेल्यासारखं झालं, कारण त्यांचं व्यवस्थित ॲव्हरेज त्यांचं मेंटेनच राहिलं. ते जे वाटत होतं की मोठा इम्पॅक्ट होईल दुधावर किंवा काय, ते झालं नाही. म्हशी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे, एवढं त्यातून लक्ष देत. ठीक आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं जे दादा आहेत त्यांनी म्हशी आणल्या. या ठिकाणी त्यांना 12.5+ ॲव्हरेज म्हणजे 10 म्हशीमध्ये मिळालं आहे. 125 लिटर दूध त्यांचं चालू आहे. 65 ते 67 लिटर पर लिटर असा दर बसतोय. तर जे सुमित पन्नू आहेत त्यांनी देखील त्यांना चांगल्या म्हशी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला देखील असा गोटा करायचा असेल तर याच्याबद्दल चांगली सखोल माहिती घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.